संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर नागपूरमध्ये शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये अनेक जणांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे. तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रभर शालार्थ आय डी घोटाळा त्या ठिकाणी गाजला आणि आत्ता एक खूप महत्त्वाचा व्यक्ती, ज्याला एक उच्चपदस्थ अधिकारी असणारे जे नाशिकमध्ये उपसंचालक होते नितीन उपासनी, यांना SITनं अटक केलेली आहे. आणि SITनं अटक करून त्यांच्यावरती जवळपास म्हणजे सेवेत असताना आणि निवृत्त झाल्यानंतर सुद्धा जवळपास 1000 बोगस शालार्थ आय डी दिल्याचा आरोप त्यांच्यावरती त्या ठिकाणी आहे. यामध्ये त्यांनी एका शालार्थ आय डीसाठी 3 ते 5 लाख रुपये रेट ठरवल्याचं त्या ठिकाणी SITनं सांगितलं. म्हणजे जवळपास 1000 शालार्थ आय डीमध्ये 25 कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्यानंतर जे तत्कालीन उपसंचालक होते नितीन उपासनी यांनी केलेलं आहे, असं SITनं दावा त्या ठिकाणी केला आहे. यामध्ये आणखीन एक नाव समोर येतं आहे आणि ते आहे भाऊसाहेब चव्हाण. आता भाऊसाहेब चव्हाण जे आहेत, भाऊसाहेब चव्हाणसुद्धा उपसंचालक होते नाशिकमध्ये. ते सुद्धा त्यावेळेसचे त्या ठिकाणचे उपसंचालक असताना त्यांनीसुद्धा या सहभागामध्ये मुख्य जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादीमध्ये त्यांचं नाव आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये नाव असताना SITने जे कोर्टामध्ये मत मांडलेलं आहे, जे म्हणणं मांडलेलं आहे, त्यांनी SITनं सांगितलं आहे की हे जे फिर्यादी आहेत हेच यामध्ये मुख्य संशयित असून हे उपसंचालक, जे तत्कालीन उपसंचालक होते, हे अधिकारी होते, हे अधिकारी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, ते फरार आहेत. ज्यावेळेस ते सापडतील, SIT त्यांची चौकशी करेल, त्यावेळेस हा घोटाळा आणखीन मोठा होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आणखीन बरेच नावं हे त्यामध्ये पुढे येतील. म्हणजे एक खूप मोठा घोटाळा हा शालार्थ आय डीचा उत्तर महाराष्ट्रामधून पुढे आलेला आहे. परंतु असाच घोटाळा हा मराठवाडा असेल, इतरही विभागामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि अशा अधिकाऱ्यांना आज विचार करा की निवृत्त झाल्यानंतर जवळपास 25 कोटीचा घोटाळा या ठिकाणी केला. 1000 शालार्थ आय डी बोगस दिलेत. म्हणजे 1000 शालार्थ आय डी बोगस देणं म्हणजे आता टेट परीक्षा जर झाली असती तर त्या ठिकाणी गुणवत्ताधारक शिक्षक आले असते. परंतु अशा पद्धतीनं बोगस नियुक्त्या देऊन यांनी 1000 जे शालार्थ आय डी ते त्या ठिकाणी दिले आहेत. याआधीसुद्धा किती शालार्थ आय डी दिले असतील याची अजून चौकशी सुरू आहे. म्हणजे त्याच्या आधीच्या आणि भाऊसाहेब चव्हाण याही अधिकाऱ्यांची चौकशी त्या ठिकाणी जर ते सापडले तर होईल. यामध्ये काही संस्थाचालकसुद्धा आहेत. काही संस्थाचालकांनासुद्धा SITनं अटक केलेली आहे. ज्यामध्ये धुळ्याचे काही नावं आहेत. मनोज रामचंद्र पाटील धुळे, त्यानंतर निलेश पाटील चोपडा, त्यानंतर अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील, अशा अनेक नावं त्यामध्ये आहेत. यामध्ये 2 संस्थाचालक आहेत. त्यामध्ये दत्तात्रय पाटील आणि मनोज पाटील हे 2 संस्थाचालकांनासुद्धा त्या ठिकाणी अटक केलेली आहे. म्हणजे संगनमत करत असताना जे मुख्याध्यापक असतील, क्लर्क असतील, यांना एकत्र करून किंवा यांच्याशी संगनमत करून राजरोसपणे अशा पद्धतीने बोगस शालार्थ आय डी देण्याचा हा जो घोटाळा आहे तो सुरू होता. आणि हे प्रकार उघडकीस आल्यानंतर कुठंतरी याला चाप बसलेला आहे. महाराष्ट्रामधला शालार्थ आय डीचं जर प्रत्येक संस्थेचं जर ऑडिट केलं तर खूप मोठा घोटाळा किंवा खूप मोठे असे बोगस आय डी जे आहेत, शालार्थ आय डी दिलेले आपल्याला समोर येतील. कारण हे बोगस आय डी देणं म्हणजे बॅकडेटेड अप्रुव्हल त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे 2017मध्ये ज्यावेळेस पवित्र पोर्टलचा GR आला, त्या GRच्या आधीचे बॅकडेट अप्रुव्हल देऊन त्यांचा एरियस काढून, म्हणजे शिक्षकांची नियुक्ती ही बॅकडेट दाखवणं आणि त्याचा एरियस
हा एरियस 4-5 वर्षाचा एकदम एरियस काढणं म्हणजे लाखो रुपयाची त्यामध्ये सुद्धा उलाढाल त्या ठिकाणी नंतर संस्थाचालक यांच्यामध्ये माहिती आहे की पैसे देऊन त्या ठिकाणी नियुक्ती केल्या जातात आणि अशा पद्धतीनं जर नियुक्त्या झाल्या असतील तर हा हजारो कोटीचा घोटाळा त्या ठिकाणी 100% हा बाहेर येऊ शकतो. परंतु याची व्याप्ती ही जसं SIT चौकशी करेल तशी व्याप्ती जर वाढेल तर अशा पद्धतीचे हे जे घोटाळे आहेत हे समोर यायला सुरुवात होईल आणि याची व्याप्ती हे निश्चितपणे आपल्याला वाढलेले त्या ठिकाणी दिसेल. काही आणखीनही नावं आहेत जे अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना अटक झाल्यानंतर आणखीनही नावं त्या ठिकाणी पुढे येतील. अशाच पद्धती जर कुठे बॅकडेटेड अप्रूव्हल दिले असतील, काही पुरावे असतील तर असे पुरावे SIT किंवा जे काही तपास अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. जर कोणाकडे असतील तर निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला कोणाला पुढे पाठवता येत नसतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा, मी समोर त्या ठिकाणी ते ट्रान्सफर करेल. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.